17 जुलै 2025ची ती तारीख होती. रात्रीचे 8 वाजता रमेश जेवण करून निवांत बेडवरती बसलेला होता. रील बघत होता. रीलमध्ये पण थोडं अश्लील कॉन्टेंट दिसत होतं. त्यामुळे तो पूर्ण मूडमध्ये आलेला होता. पत्नी येण्याची वाट बघत होता. तेवढ्यातच त्याच्या मोबाईलवरती फोन येतो. दुसऱ्या साईडवरून एक महिला बोलत होती आणि त्याला म्हणाली की आज घरी कोणीच नाही आणि माझी खूप इच्छा झाली, येतोस का? असं ऐकल्यानंतर रमेशची ही इच्छा होती. रमेश बाहेर बघतो घराच्या तर पाऊस, धुवाधार पाऊस चालू आहे. त्यावेळेला तो गाडीची चावी घेतो. गाडीला चावी लावून तसल्या भिजत पावसामध्ये 30 किलोमीटर दूर प्रवास करून येतो. प्रवास करून आल्यानंतर त्या बाईच्या रूममध्ये जातो. बघतो तर काय, आधीपासूनच 4 पुरुष त्या ठिकाणी घात लावून बसलेले आहेत. त्याच्यानंतर त्या रूममध्ये नेमकं काय घडतं ती पूर्ण स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामधील नांदेड जिल्ह्यामधील एका छोट्याशा गावामधील ही घटना. रमेश पेशाने गवंडी काम करणारा. आता सध्याला तो एक कॉन्ट्रॅक्ट घेत होता. त्याला त्याच्यासाठी मजूर मिळत नव्हते. तो महिलांनाही मजूर म्हणून आणायचा, पुरुषही मजूर म्हणून असायचे. त्याच्यासाठी 4-5 लोक काम करत होते. त्यातीलच एक महिला होती सुनीता. सुनीता ही 35 वर्षाची महिला. तिचा जो पती होता दारू पिऊन कुठेही पडलेला असायचा. सुनीता एकटीच काम करायची. घरामध्ये कमावणारी एकटीच. तिची 12 वर्षाची एक पोरगी शाळेमध्ये जात होती. एकटीच पोरगी होती, त्यामुळे तिला एवढा काय त्रास नव्हता. पण पैसे तर लागायचेच घर चालवण्यासाठी. तिचा नवरा काही काम करत नसल्यामुळं तिला मेहनत करावं लागायची. ती पहिलं ज्या ठिकाणी काम करत होती त्या ठिकाणचं काम बंद झालं होतं. ती काम शोधत असताना तिला कोणीतरी सांगितलं की हा जो एक रमेश म्हणून मिस्त्री आहे त्याला कामाची माणसं गरज आहे, तर तू त्या ठिकाणी बघू शकते, एवढं पण काय लोडचं काम नाही. ही सुनीता त्या रमेशपाशी जाते आणि म्हणते की साहेब, आम्हाला एक कामाची गरज आहे, काय काम असेल तर सांगू शकता का? ज्या वेळेला हा रमेश तिच्याकडे बघतो, तिच्या शरीराला बघतो, तिची काया बघतो, त्यावेळेला घायाळ होऊन जातो आणि म्हणतो की हो आहे ना, काय तुमच्यासाठी तर काम नाही म्हटल्यानंतर कसं चालायचं? ज्या वेळेला असं बोलतो त्यावेळेला थोडं वेगळं वाटते. ती थोडा पदर वगैरे सारून घेते आणि म्हणते की ठीक आहे, मग कधीपासून कामाला येऊ? तो म्हणतो उद्यापासूनच या कामाला. उद्या नवीन साईटवर जायचं आहे. त्यावेळेला तुम्ही असेल, मी असेल, आज मी दोघंच काम करू. थोडं वेगळं वाटतं सुनीताला, पण ठीक आहे म्हणते. तिला ही कामाची गरज होती. त्यावेळेला त्या दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी येते. तिला गाडीवर बसवून साईटवरती घेऊन जातो. साईटवरती एवढं काही काम नव्हतं, प्लॅस्टर करायचं होतं. तिला सांगतो की असा माल कालवायचा आणि आणून द्यायचा मला. त्यावेळेला तो माल कालवून प्लॅस्टर करायला लागायला. हळूहळू सुनीतासोबत गप्पा मारायला लागला. सुनीताला विचारायचा पूर्ण हिस्ट्री, काय झालं, कसं झालं, कसं काय काम करावं लागतंय, तुम्ही एवढ्या दिसायला सुंदर, तुम्हाला तर एका राजमहालात राहायला पाहिजे आणि तुम्ही काम कसं करताय? ज्या वेळेला ही सगळी ऐकत होती सुनीता, त्यावेळेला तिला समजत होतं की हा कोणत्या दिशेने चाललेला आहे. त्यावेळेला ती पण म्हणायची असं झालं तसं झालं, पूर्ण गोष्ट सांगून टाकायची. आता दिवसभर तर काय बोलणार माणूस कामामध्ये. तिने सांगून टाकलं की तिचा नवरा दारू पिऊन कुठेही पडतो, दिवसभर मोकार फिरतो, संध्याकाळी दारू पिऊन निवांत झोपतो. रमेश म्हणाला की मग संध्याकाळचं काम कसं आहे? ती म्हणाली आता तुम्ही लय लांब जाताय, आपलं काम बघा ना. रमेश शांत बसला. रमेश म्हणला की पहिल्याच दिवशी असं केल्यानंतर ही जाईल बाई सोडून. हिला काही करून त्याच्या बेडवरती घ्यायचं होतं. 2-3 दिवस काम चाललं. आता 3 दिवस दोघं एकाच ठिकाणी काम. त्यानंही 2 दिवसाचं काम 4 दिवसावर घेऊन गेला होता. तिच्यासोबत गप्पा मारत मारत त्या मालखाड्यात काय जाणार आहे, करतोय गवंडी गुत्त घेतलेला आहे, कर म्हणला. शेवटच्या दिवशी हा रमेश त्या सुनीताला म्हणला की हे बघ, माझं तुझ्यावरती दिल आलेला आहे आणि तू जर माझ्यासोबत संबंध बनवली, माझ्या संबंधात आली, तर तुला चांगला फायदा होईल, तुला पैसे मिळतील, तुला असं काम करायची गरज पडणार नाही, राणीवनी राहशील. आता ही जी सुनीता होती तसंही ती तिच्या नवऱ्यासोबत संबंध बनवत नव्हती. तिचा नवरा करतच नव्हता. तर त्यावेळेला तिलाही एका पुरुषाची गरज होती. सुनीता म्हणली हो चालेल की. त्यावेळेला त्याच दिवशी सुनीताने त्या रमेशसोबत तिथे शरीर संबंध बनवले. दोघांमध्ये अर्धा तास शरीर संबंध चालले. सुनीताही खुश झाली आणि त्या ठिकाणी त्याने 2,000 रुपये काढून सुनीताला दिले. आता सुनीताला शरीर संबंध पण मिळाले, पैसे पण मिळालं आणि पगार तर मिळाली. हे सगळं बघून सुनीता खुश झाली. हळूहळू रमेशसोबत वारंवार संबंध बनवायला लागले. या रमेशचा तर प्लॅन होता सुरुवातीला त्याच्यासोबतच करायचे, पण ज्या वेळेला तोही दारू प्यायला बसायचा त्यावेळेला त्याचे 2-3 मित्र त्यांना म्हणायचं की अरे काय सांगू तू मला, मी एक बाई फसवलेले कामाची, काय एकदम दिसायला भारी आहे. त्यावेळेला रमेशचे मित्र म्हणले की खायला का, तू एकटा मजा मारतो ना, आम्ही इथं बसलो तुझ्यासोबत दारू पिऊन चाललो म्हणाले आम्ही, तू काय आम्हाला मजा करू दिला. त्यावेळेला रमेश म्हणला की तसं नाही रे भावांनो, तुम्ही पण या ना, मी तिला बोलतो, विचारतो, तुम्ही जर आलात तर आपण तिला पैसे देऊन करू, काय अडचण आहे आपल्याला. कुठं माझी बायको आहे, दुसऱ्याची आहे, करून सोडून द्यायची.
असा विचार करून रमेश दुसऱ्या दिवशी तिला म्हणतो की तुला किती पैशाची गरज असते. सुनीता म्हणली की भरपूर, थोडं कर्ज पण आहे माझ्यावरती, ते फेडायसाठी जवळजवळ लाखभर रुपये लागतीलच मला, आणि हे असं काम करून फिटतील असं वाटत नाही. रमेश म्हणाला हे पैसे तू फक्त आठवड्यात फेडू शकते. सुनीता म्हणाली एवढं पैसे तुम्ही देणार आहात का आता माझ्यासोबत काम करायचं. रमेश म्हणला मी नाही देणार, माझे 1-2 मित्र आहेत, खूप पैसा आहे त्यांच्याकडे, चांगली मोठी कॉन्ट्रॅक्ट घेतात, तू फक्त त्यांच्यासोबत एकदा शरीरसंबंध बनव, तुला ते 10-10 हजार रुपये तर नक्कीच देतील. आता सुनीताचे डोळे चमकतात. म्हणली किती वेळ लागायचा आहे. अर्धा तास. अर्ध्या तासात एक मोकळा होईल, 10,000 रुपये देऊन जाईल. असा विचार करून सुनीता होकार देते. दुसऱ्या दिवशी तो म्हणतो की ठीक आहे, मी एक रूम बुक करतो त्या ठिकाणी, त्यांना दोघांना बोलवतो, मी पण तिथं हजरच असेल, तू काय टेन्शन घेऊ नको, मी असेलच काय अडचण आली तर. सुनीता म्हणते हो तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तरच चालू आहे ना. दुसऱ्या दिवशी सुनीताला रूमवरती घेऊन जातो. ते दोघं पण येतात. अगोदर तिला 5-5 हजार रुपये देतात, काम झाल्यावर देऊ म्हणतात बाकीचे. एका मागे एक हे तिघं आता तिच्यासोबत संबंध करायला लागतात. सुनीताने त्या दिवशी 30,000 रुपये कमवले होते. सुनीताला भारी वाटलं त्या दिवशी तर, पण हा जो रमेश आहे याचा प्लॅन असा काय होता तो तिला समजत नव्हता. हा जो रमेश आहे ना तो असंच करायचा, महिलांना फसवायचा, त्यांच्यासोबत बाकीचे माणसं जोडून द्यायचा, आणि जे काही पैसे मिळतील, कमिशन मिळेल, हा घ्यायचा. मेन काम ह्याचं हेच होतं. सुनीता आता यामध्ये चांगलीच फसली होती. हे पूर्ण सर्कल होतं, तिला समजत नव्हतं. आता हे 30,000 रुपये तिने निम्म काही थोडं कर्ज आहे ते देऊन टाकलं, बाकीचे पैसे तिने स्वतःवरती खर्चलं. तिला आता सवय लागली पैशाची. ती अजून विचारायला लागली तुमचे मित्र येणार आहेत का. आता यालाही तेवढंच पाहिजे होतं. तो म्हणला आणू की दुसरे आणू आपण, त्याच्यामध्ये काय, फक्त मला पैसे द्यावे लागतील. तो सुनीता म्हणली हो चालेल ना देऊ. आता असं करत करत सुनीताने चांगलेच पैसे कमवले होते, कर्ज वगैरे फेडून टाकलं. सुनीता आणि हा रमेश नेहमी शरीरसंबंध करायचे, या दोघांमध्ये चांगली दोस्ती झाली होती. पण हळूहळू हा रमेश जो आहे तो जास्त पैशाची डिमांड करायला लागला, आणि या सुनीताला पैसे सोडू वाटत नव्हते. आता म्हणायची मी इथं ठोकून घेते, मी एवढे कष्ट करते आणि याचं काय मधीच. त्यावेळेला तिने विचार केला की याचा काटा काढावा लागेल, त्याशिवाय आपल्याला फायदा होणार नाही. रमेश जेवढे काही कस्टमर आणायचे तेवढ्यांसोबत ही सुनीता कॉन्टॅक्ट बनवून घ्यायची आणि त्यांना डायरेक्ट बोलवायची घरी. ही गोष्ट आता रमेशला समजली होती. रमेश तिच्यावरती चांगलाच रागवत होता. तिने 3-4 चांगल्या कस्टमरसोबत चांगलं कॉन्टॅक्ट बनवलं आणि विचार केला की याला संपवून टाकू. म्हणून तिने काय केलं की एक दिवशी असंच बसल्या बसल्या त्या रमेशला फोन केला. त्यावेळेला जसं की सांगितलं पाऊस चालू होता तरी तो 30 किलोमीटर दूरवरून आला. त्यावेळेला त्याने रूममध्ये घुसला की ती सुनीता आणि ती 4 लोकांसोबत तिथंच बसलेली होती. चौघं तिला ओढून घेतात आणि बेदम मारहाण चालू करतात आणि म्हणते की तुला फुकटचा पैसा पाहिजे आहे काय, घे आता वर जाऊन पैसा. त्या ठिकाणी त्याला मारून टाकतात. मारून टाकली की त्याची बॉडी पोहत्यात भरतात आणि निहून नाल्यामध्ये फेकून देतात. त्यांना वाटलं जाईल गटारीत वाहून, पण तसं काही झालं नाही. 2 दिवसानंतर पोलिसांना फोन येतो. पोलीस येतात. त्यावेळेला बघतात तर काय, तिथं एका माणसाची बॉडी. पोलीस पेपरमध्ये जाहिरात देतात की कोणाची आहे, ओळखीची व्यक्ती असेल तर कॉन्टॅक्ट करा. त्याच्या घरची बायको लेकरं रडत रडत पोलीस स्टेशनमध्ये जातात, तक्रार देतात. त्याची बॉडी ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केलं जातं. पोलीस चौकशी करायला लागतात. तर त्याचा मोबाईलमध्ये या सुनीताचा शेवटचा कॉल होता. सुनीताच्या घरी जातात, चौकशी वगैरे करतात. सुनीता तर उडवाउडवीची उत्तर देते. सुनीता म्हणते माझा काय संबंध आहे यामध्ये, माझा काय संबंधच नाही. त्यावेळेला पोलिसांना थोडं वेगळं वाटतं. लेडीज कॉन्स्टेबल ज्या वेळेला तिला दणकं देते ना त्यावेळेला पोपटासारखी बोलायला लागते. तिने त्या 4 लोकांची पण नावं घेतली. आता हे 4 माणसं आणि ही सुनीता पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर मित्रांनो, पैशाच्या लालसेपोटी ही झालेली चालू घटना शेवट जेलमध्ये झाला. चुकीच्या कामाचं चुकीचंच फळ मिळतं. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.